संत महात्मे म्हणजे अगाध ज्ञानी या पुरुषा. ते ज्ञान कोणतं पण आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, निजात्मस्वरूपाचं ज्ञान. जीव कोण आहे, जीव कुठून आलाय, जीवाला कुठे जायचं आहे, तो आत्मा नाम आत्मविचार. अगाध ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला जो. म्हणजे त्याला आता कुठल्याही कोणाला शरण जाण्याची गरज नाही, कोणाकडे भीक मागायची गरज नाही, नाही परमार्थाची नाही का. असा त्याचा अर्थ आहे. मग जिज्ञासू जो आहे, जिज्ञासू कोणाला म्हणतात? जिज्ञासू जो पारमार्थ पंथिक आहे, परमार्थाच्या वाट्याला लागलेला आहे, परमार्थ पंथिक आहे. जो या धर्ममंडपामध्ये येऊन बसला आहे तो साधक आहे. आणि त्या साधकाची दशा संतांनी एका प्रमाणाद्वारे वर्णन केली आहे. कशी? कायमी उद्धार पावे, कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ओ ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. काय मी उद्धार पावेन. आता दुर्गादास महाराज तुझ्या बरोबर असो ना. आता काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल परम. असा जो साधक आहे तोच संत समागमाची काय करतो, अपेक्षा करतो. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी साधक मंडळी धर्ममंडपात जमले, तुम्हाला या ठिकाणी संत समागमाचं महत्व कळलं. बाकीचे गेले झोपी. विठ्ठला 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 विठ्ठला. संत समागमाची अपेक्षा करतात आहे. अर्धक्षणाकरता संताची संगती तेने होय शांती महत्वापा. असं संत समागमाचं महत्व काय? कारण मीमांसा चालली आपली अजून सुद्धा. ही संत समागमाची अपेक्षा का करतात आहे? बघा, साधकाचा हरवलेला निजात्मरूपी ठेवा जर सापडायचा असेल तर तो संत रूपी दिव्याने सापडतो. कोण म्हणतं? माऊली म्हणतात बरं का. हा रपले आपणा ते पावे, पण केव्हा? संता ते पाहता घेऊसावे. म्हणून काय करावं? म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून संतांचंच वर्णन ऐकावं, संतांचाच कार्याचा अध्यास धरावा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि संतांच्या समागमामध्ये संतांचा समागम किती महत्वाचा आहे तुम्ही भागवत ऐकलं तर नाही का? भागवत ऐकताय, 6वा दिवस जवळजवळ आपला आहे. हो. तर भगवंतानी उद्धवाला बोलवले. आता मला असं वाटतं तोही विषय 7व्या दिवशी येईल मला. हो, उद्धवाला भगवंतानी बोलवलं आहे जवळ. उद्धवा, आता मूर्तिमंत हे द्वापारयुग संपल्यानंतर मूर्तिमंत तमोगुणी कलियुग प्रारंभ होत आहे. या कलियुगामध्ये तुला जे उद्धारा करता आणि जे आत्मज्ञान सांगायचं आहे कलियुगातील लोकांकरता तू पोचवायचं आहे, म्हणून तेवढ्या करता जरा इकडे ये. उद्धवा, तुला खरं सांगू का? तू माझ्याजवळ आहे, मी तुझ्याजवळ आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. पण आतापर्यंत तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख झालेली नाही. माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख तुला केव्हा होईल? हो, सत्संगती वेगळी जाण. बघा, नाथ महाराजांनी किती सुंदर बोललेली आहे. सत्संगती वेगळी जाण, पावावया माझी स्थान, आणिक नाहीच साधना, सत्य जाण उद्धवा. हे उद्धवा, तुला जर माझ्या खऱ्या स्वरूपाची मी कोण आहे जर ओळख करून घ्यायची असेल तर तुला संतांचा समागम केला पाहिजे. आणि दुसरी उभी अशी आहे,
या जन्मरूपी संसार बंधनातून या संसारिकाला जर तरुण जायचं असेल तर संत समागम ही प्रमाणभूत भाषा आहे. संसार तरावया जाण सत्संगतीच प्रमाण, पण कशी करायची आहे? भावे धरल्या त्यांचे चरण, दिनोधरण त्याचे अशा प्रकारे संतांच्या समागमाच्या का अपेक्षा करतात आहे याची कारण मी मोसा इथपर्यंत थांबवतो आता, नाही. बघा, मग जीवाचं हित करणारे संत जे आहेत हे सहज भेटतात का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जीवाचं हित करणारे संत, कारण जगाचं कल्याण कशात आहे, जगाचं हित कशात आहे हे कोणी शोधून आणलंय? शोधून आले संत, शोधून आले संत, संत शोधून आले संत. काय शोधून आणलं माझ्या संतांनी तुमच्या आमच्या करता? तर हिताहित जगाचे, जगाचं हित कशात आहे, जगाचं कल्याण कशात आहे ही जर शोधून आणलं असेल तर माझ्या संतांनी शोधून आणलं, बरं का. मग आता हे हित करणारे संत जे आहेत ते सहज भेटतात का, एक महत्वाचा प्रश्न आहे. भागवतामध्ये एक प्रमाण आहे. भागवतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. कोणत्या? दुर्लभम त्रयमैवैतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशयः. मनुष्यत्व म्हणजे नरदेह प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि नरदेह प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या भक्तीची उपासना करण्याची इच्छा निर्माण होणं त्याहून दुर्लभ आहे. आणि सर्वात दुर्लभ असेल तर महापुरुष संशयः, महापुरुषांची जीवाचं हित करणारे संत भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. बघा, माझ्या ज्ञानोबारांसारख्यानं म्हणावं लागलं, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी मज फळासी आली, परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संताशी. नाही का? तुकोबारांनी सुद्धा या ठिकाणी संत जीवाचं हित करणारे संत, बघा शब्द काय वापरतोय, जीवाचं हित करणारे संत भेटणं किती दुर्लभ आहे. दुर्लभ त्याचं एक प्रमाण दिलंय तुकोबारांनी. पुण्य फळले बहुता दिवसा, माझं पुण्य फळाला आलं म्हणतात तुकोबारा. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, आणि सन्मुख तो झालो कैसा, संत चरण पावलो. नवे नवे एका प्रमाणामध्ये तुकोबार असं म्हणतात आहे की जीवाचं हित करणारे संत भेटण्याकरता तुमचं भाग्य उदयाला यावं लागेल. भाग्य उदय, नाही का? भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ओ भाग्याचा उदय, हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय.
संत पाय भाग्याचा उदय भाग्याचा उदय. हिची करमणूक नाही महाराज, नाही का? मी काही करमणूक तुमची करणार नाही बरं का. मला कीर्तन येत नाही असं समजा. विठ्ठल 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 काही काही मोठ्या अपेक्षेनं आलेले असतात. काही महाराज हसवतील, महाराज काहीतरी टुमटाम काहीतरी काढतील, नाही का? हो, इथे आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराजांची परंपरा आहे. परंपरेच्या नुसार आपण ज्या अभंगामध्ये जे सांगितलंय त्या संबंधानच बोलूया, नाही का? बरोबर ना? आणखी वेगळं बोलू. विठ्ठला विठ्ठला जसं तुम्हाला पुरणपोळीमध्ये पुरण भरता येतं ना, आम्हाला कीर्तनात बरंच राट भरता येतं बरं का, पुरण भरता. विठ्ठला विठ्ठला भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय तेथून उठवू माथा तेथून उठवू माथा. मरणा वाचूनही सर्वता. बघा किती प्रतिज्ञा करतात आहे. विठ्ठला विठ्ठला बघा संत भेटीचे दुर्लभतेचं नाथ महाराजांचं भागवत उघडा. नाथ महाराज म्हणतात न घडणाऱ्या गोष्टी घडतील पण माझ्या जीवाचं हित करणारे संत भेटणं फार अवघड आहे. कशी उदाहरण दिले बघा. 2-3 ओव्या सांगतो तुम्हाला. पहिली अशी ओवी आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे वाघ आणि सिंहाचं दूध प्राप्त होईल म्हणले. होईल का? हो, जो नुसतं दुरून दिसलं किंवा वाघ आला म्हणता बरोबर काय होईल काही सांगता येतं नाही का? पण त्याला सर्कशीत कोंबले की तेही शक्य होईल नाही का? व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत एकीर हाता चढे परी हरिप्रियांची भेटिया तुडे दुर्लभ गाडे मनुष्या. संत भेटणं किती दुर्लभ आहे. आणखी पुन्हा संत भेटण्याकरता जीवाचं हित करणारे संत भेटण्याकरता अनंत जन्माची तुमची पुण्य संपदा असेल त्याच वेळेला तुमच्या गळ्यामध्ये माळ येते. बरोबर आहे की नाही? सहज माळ येत नाही. पुढची ओवी बघा, पुरावा बघा. अनंत जन्माची पुण्य संपदा संपत्ती जरी गाठी असेल आयती ते जोडी माझ्या संताची संगती सत्संगती भक्ती उल्हास आहे. बघा सप्ते होतात, खूप सप्ते होतात. काही माळकरी बसलेले असतात पण देव आता हजार मजा करायची दिवस आहे काय माळ घालायची नाही काय अशीच अवस्था असते. बघा इथे सगळे माळकरी आहे. इथली गोष्ट सांगितली. विठ्ठला विठ्ठला अनंत जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आहे ते जवळी माझ्या संताची संगती सत्संगती भक्ती उल्हास आहे. पण पुण्य कसं पाहिजे हो? एक तुपाचा डबा दिला ना, एवढी वर्गणी दिली ना म्हणतो चाललाय नाही का? हो, निष्काम निज दृष्टी निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्ये कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोवाटी तय होय भेटी हरिप्रियांची. पुण्य कसं पाहिजे? निष्काम. जे काही मी देतोय ते माझ्या जवळच देत नाही, देवा तुझं तुला. ओम ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवदेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिनः. विठ्ठल विठ्ठल बघा इतकं संत भेटीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि संत समजा भाग्याच्या योगानं पुण्याच्या योगानं भेटले समजा. आता बघा कसं आपण वळण देतोय मी आता अभंगाला, ध्यानात ठेवा भावार्थाला.
समजा जीवाचं हित करणारे संत भेटले. मग भेटल्यानंतर हे संतच आहे हे कळणं किती अवघड आहे बघा. हे संतच आहे कळणं फार अवघड आहे. आणि संत कळण्याकरता काय करावं लागेल? तुम्हाला संत व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तुम्ही किमान माळतरी घातलेली असेल तर संतांची बी ओळख होईल की नाही. आकाशाला धरायचंय, मग आकाश एवढं झालं पाहिजे की नाही, किंवा त्याच्यापेक्षा मोठं झालं पाहिजे की नाही, तेही प्रमाण लिहून ठेवलं संतांनी. आकाशात थोर उसावे तरी त्याहूनही थोर व्हावे, नाही का. मग संतांचा महात्म्य जे आहे ते कोणाला ठाऊक आहे? संतांचा महिमा दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती आणि तेजस असं वाटतं नाही बाबा तुझ्या बरोबर 3 तास कीर्तन करावं. पण हुकूम आलेला आहे. पहिलं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसरंच कीर्तन आहे आज हे. डोळ्याला ताण पडू देऊ नका म्हणे. लक्ष मी वाचमन आलेला आहे, कंट्रोल रूम बसलेले इकडे. विठ्ठला विठ्ठला पण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, हा एक मोठा आनंद आहे मला. असो, आता आपला विषय कोणता चाललेला आहे? संत भेटतात पण संत कळणं फार अवघड आहे, नाही काय. ज्ञानोबारानं म्हणावं लागलं, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते म्हणजे फळासी आली, परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संतासी. संत भेटले पुण्याच्या योगाने, पण कळणं किती अवघड आहे बघा. या ठिकाणी नाथ महाराजांनी असे आपलं नाथ महाराजांनी नाही, भागवतामध्येच उदाहरण आहे. भागवतातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. दृष्टांत बघा, दृष्टांत. तुम्ही म्हणा आतापर्यंत काही दृष्टांत सांगितलं नाही बघा, सांगतो दृष्टांत, नाही का. भागवतामध्ये 6ष्टम स्कंद उघडा. 6ष्टम स्कंदामध्ये एक सुंदर असा विषय आहे की संत भेटतात पण संत कळणं फार अवघड कसं आहे तुम्हाला सांगतो. नल आणि मणिग्रीव, नल कुबेर आणि मणिग्रीव दोघही कुबेर पुत्र, नल कुबेर आणि मणिग्रीव संपत्तीच्या योगानं मदोन्मस्त झालेले आहेत. मदोन्मस्त होऊन वारंगणाच्या नादी लागले. वारंगणा म्हणजे वेश्याच्या नादी लागले. वेश्येच्या नादाला लागून एके दिवशी आणि विवस्त्र अवस्थेमध्ये सरोवरामध्ये त्यांच्याबरोबर स्नानादी कर्म आणि करतात आहे. विवस्त्र अवस्था आहे. योग असा की अशा प्रकारचं कर्म करीत असताना नारद महर्षी तिकडनं आलेले आहेत, ब्रह्मर्षी आलेले आहेत. आता नारद महर्षी काही गपचूप येत होते हो. नारद महर्षीचं अखंड चिंतन चालायचं, नाही का. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, त्यांचं चिंतन चालायचं. कोणतं? श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायणाचं चिंतन चाललेलं आहे. देवर्षी आलेले आहेत नारदांना पाहून, आणि वारांगणा ज्या आहेत त्या लज्जायमान झाल्या, खाली मान घातली. मात्र नल कुबेर आणि मणिग्रीव कुबेर पुत्र दोघंही यशकिंतीचे लज्जायमान झाले नाही. आणि शेवटी पूर्व पिढी अशा प्रकारचं यांचं आचरण करतील. कारण 3ऱ्या अध्यायामध्ये 23वा श्लोक बघा. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. हेत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती ते जे अनुष्ठती सामान्य सकळ. म्हणून ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेष आचारावे लागे संती.
म्हणून संतांना विशेष आचरण करत ठेवावं लागतं, कारण यांचं आचरण म्हणजे सामान्य माणसं धर्म म्हणून ओळखत असतात. त्या न्यायानं नारदाने शाप दिला, जा तुम्ही वृक्षवाद म्हणले. मग शेवटी दोघंही शरणारे नारदाने त्यांना उशाप दिला, जा. दया आली नारदाने, जा. द्वापार युगामध्ये तुम्ही वृक्ष व्हाल आणि भगवान गोपाल कृष्ण अवतार घेतील, त्यांच्या पदस्पर्शानं तुमचा उद्धार होईल. भगवान गोपाल कृष्ण ते दोन्ही वृक्षामध्ये, विमलार्जुन वृक्षामधून उखडासहित बांधलेल्या वृक्षासहित गेले आणि बाबांनी हिसडा मारला, दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. इथे विमलार्जुनाचा काय झाला, उद्धार झाला त्या वृक्षांचा. विठ्ठला विठ्ठला.